नमस्कार. प्लीज किंवा थँक यू सारखे साधे शब्द आपल्या रोजच्या जगण्यात ह्या शब्दांमध्ये खरंच किती ताकद असते. आज आपण A.G. गार्डिनर यांच्या एका प्रसिद्ध निबंधातून ह्याच सौजन्याच्या आणि शिष्टाचाराच्या आश्चर्यकारक शक्तीबद्दल बोलणार आहोत. चला, या कथेपासूनच सुरुवात करूया. ही गोष्ट एका साध्या शब्दावरून सुरू होते, पण तिचा शेवट मात्र शारीरिक हिंसेत होतो. असं का घडलं असेल? तर झालं असं की एका प्रवाशाने लिफ्टमॅनला म्हटलं, टॉप. पण लिफ्टमॅनचा आग्रह होता की प्रवाशाने टॉप प्लीज असं म्हणावं. इथूनच वादाला सुरुवात झाली. आता हे ऐकायला खूपच अति वाटतं नाही का? पण यामुळे खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो की उद्धटपणा आणि खरा गुन्हा यात नेमकी सीमारेषा कुठे आहे? तर मग यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कायदा कशाला शिक्षा देऊ शकतो आणि कशाला नाही यामधला फरक समजून घेणं. बघा, कायदा आपलं शारीरिक हल्ल्यापासून संरक्षण करतो. घरफोडी, मारामारी यांसारख्या गोष्टी गुन्हा आहेत. पण वाईट वागणूक किंवा खराब मूळ यावर कायदा काहीही करू शकत नाही. असभ्य वागण्याला कोणतीही कायदेशीर शिक्षा नाही. म्हणजे लिफ्टमॅनच्या त्रासाबद्दल आपल्याला सहानुभूती वाटू शकते, पण कायदा अगदी स्पष्ट आहे. त्याची हिंसक प्रतिक्रिया साफ चुकीची होती. कुणी उद्धट वागलं म्हणून त्याला मारहाण करण्याचा अधिकार मिळत नाही. आणि तरीही गार्डनर म्हणतात की या भावनिक जखमा शारीरिक जखमांपेक्षा खूप जास्त वेदनादायी असू शकतात. म्हणजे आपल्या स्वाभिमानाला लागलेला ठेस. हा विचार आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी पटेल. शारीरिक दुखापत काही वेळाने बरी होते, पण अपमानाचे शब्द किंवा वागणूक दिवसभर, कधीकधी तर त्याहून जास्त काळ आपल्या मनात घर करून राहतात. आता इथून पुढे गोष्ट अजून रंजक होते. गार्डिनर यांचा एक सिद्धांत आहे की हा उद्धटपणा एका संसर्गजन्य आजारासारखा पसरतो. कसा? चला बघूया. बघा, हे चक्र कसं फिरतं. नोकरीणबाई स्वयंपाकिणीला काहीतरी बोलते, ती चिडून मालकिनीशी उद्धट वागते, मग मालकीन नवऱ्यावर राग काढते, तोच मालक पुढे जाऊन आपल्या कर्मचाऱ्याशी नीट बोलत नाही आणि शेवटी तो कर्मचारी लिफ्टमनवर आपला सगळा राग काढतो. ही एक साखळी आहे. या दृष्टिकोनातून पाहिलं तर खरं तर वाईट वागणूक आपल्या आयुष्यात जास्त विष कालवते, कदाचित कायद्याच्या पुस्तकातल्या गुन्ह्यांपेक्षाही जास्त. पण मग यावर काही उपाय आहे का? जर उद्धटपणा संसर्गजन्य असेल तर त्याच्या उलट म्हणजे सभ्यता, चांगले शिष्टाचार, तेही संसर्गजन्य असू शकतात का? याचं उत्तर देण्यासाठी गार्डनर आपल्याला एका विनम्र बस कंडक्टरचं उदाहरण देतात. हा कंडक्टर आपल्या प्रवाशांशी नेहमीच नम्रपणे आणि आनंदाने वागायचा आणि यामुळे त्याच्या बसमधलं वातावरणच पूर्णपणे बदलून जायचं. किती सुंदर कल्पना आहे ही. हे छोटे शब्द म्हणजे आपल्या सामाजिक संबंधांच्या गाडीला दिलेलं वंगण आहे, जेणेकरून ती गाडी न अडखळता सुरळीतपणे चालेल. त्याची नम्रता फक्त इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही फायद्याची होती. लोकांचं मूड हलकं करून तो स्वतःचं कठीण काम अधिक सोपं आणि आनंददायक बनवत होता. त्याचा उत्साह जणू त्या बसमधलं एक छानसं ऊन होतं. यानंतर गार्डनर त्या लिफ्टमनला सूड घेण्याचा एक वेगळाच मार्ग सुचवतात, जो हिंसेपेक्षा खूप जास्त प्रभावी आहे. हे पटवून देण्यासाठी ते राजकारणी लॉर्ड चेस्टरफील्ड यांची एक छान गोष्ट सांगतात. आता त्या काळात भिंतीकडची बाजू देणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला रस्त्याच्या चांगल्या आणि स्वच्छ भागावरून चालू देणं आणि स्वतः चिखलाच्या बाजूने जाणं. बघा, एका नम्र कृतीने आणि एका वाक्याने चेस्टरफील्डने त्या माणसाच्या पातळीवर न जाता तो प्रसंग पूर्णपणे जिंकला. यातच खरा विजय होता. ह्यातून आपल्याला काय दिसतं? एकीकडे आहे भौतिक विजय, म्हणजे वाद जिंकणं किंवा चांगला रस्ता मिळवणं, पण हा विजय तात्पुरता असतो. आणि दुसरीकडे आहे आध्यात्मिक विजय, म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि शांत राहणं. हा विजय जास्त मोठा आणि कायम टिकणारा असतो. गार्डिनर यांनी 100 वर्षांपूर्वी जे सांगितलं ते आजच्या काळात किती महत्त्वाचं आहे नाही का? आपण यालाच आज सॉफ्ट स्किल्स म्हणतो. प्रभावी संवाद, इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्याचा पाया इथेच आहे. ही साधी सोपी साधनं आहेत जी आपल्याला वाईट मोडच्या संसर्गाशी लढायला आणि आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत चालवायला मदत करतात. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की भौतिक फायदा महत्त्वाचा की आध्यात्मिक विजय? आपल्यासाठी कोणता विजय खऱ्या अर्थाने जिंकण्यासारखा आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.